काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल मी मान्य सोनियाजी गांधी यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो। त्या अनुभवी, दूरदर्शी आणि कणखर नेत्या आहेत। यापूर्वी 1998 मध्ये त्यांनी पक्षाची सूत्र स्वीकारली तेव्हा अत्यंत खडतर परिस्थिती होती। त्यावेळी त्यांनी सक्षमपणे काँग्रेसला सावरले होते। आज पुन्हा एकदा पक्ष प्रतिकूल परिस्थितीतून जात असताना त्यांच्यावर नेतृत्वाची जबाबदारी आली आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला पुन्हा संजीवनी मिळेल, पक्ष अधिक भक्कमपणे उभा राहील याचा मला आणि देशभरातील लाखो कार्यकर्त्यांना ठाम विश्वास आहे। या निमित्ताने मला माननीय राहुलजी गांधी यांचेही आभार मानायचे आहेत। लोकसभा निवडणुकीच्या निकालांची जबाबदारी स्वीकारून त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला। या निर्णयाचा फेरविचार करावा यासाठी पक्षाने त्यांना वारंवार विनंती केली, पण नैतिक दायित्वाच्या भूमिकेवर ते ठाम राहिले। आज राजकारणात श्रेयासाठी पराकोटीचा संघर्ष केला जातो, मात्र अशा काळात राहुलजींची ही भूमिका त्यांचं वेगळेपण सिद्ध करते। असो, त्यांच्या निर्णयाचा, भूमिकेचा आम्ही आदर करतो। राहुलजी गांधी सर्वसामान्य माणसाचा बुलंद आवाज आहेत। धर्मनिरपेक्षता आणि लोकशाहीसाठी सुरू असलेल्या लढाईचा चेहरा आहेत। ते अध्यक्ष असो वा नसो, ते आमचे नेते आहेत आणि राहतील।